मातंग समाज दफनभूमीचं बेकायदेशीरित्या उत्खनन केल्याप्रकरणी बदनापूर तहसीलदारांनी जेसीबी व ट्रॅक्टर केलं जप्त। कारवाईपासून पत्रकारांना ठेवलं दूर। पत्रकारांना माहिती देण्यास संबंधित विभागाची टाळाटाळ। दिनांक 4 जून 2025 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बदनापूर येथील मालेवाडी येथे गट क्रमांक 161 शिवारामध्ये असलेली मातंग समाज, बौद्ध, माळी, लोहार आणि इतर समाजाची एकत्रित असलेली शेकडो वर्षांपासूनची दफनभूमी गावातील काही बेकायदेशीरित्या जेसीबीच्या सहाय्याने उकरून त्यामध्ये पुरलेल्या मयत वडीलधाऱ्या माणसांची विटंबना करण्यात आली। या घटनेची गांभीर्य लक्षात घेत शेकडो समाज बांधवांनी थेट बदनापूर पोलीस ठाणे व बदनापूर तहसीलदार यांचं कार्यालय गाठत रीतसर तक्रार दाखल केली। यावेळी पोलिसांनी आणि तहसीलदारांनी घटनास्थळी येत पाहणी केली असता त्या ठिकाणी जगन्नाथ यशवंत भालेराव यांचा मुलगा विजय जगन्नाथ भालेराव आणि सुरेश जगन्नाथ भालेराव राहणार ढवळापुरी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्मशानभूमीचे थडगे उकरून काढले। यामध्ये महसूल विभागाने रीतसर पंचनामा करून तात्काळ जेसीबी ताब्यात घेत कारवाई केली आहे। एवढी मोठी कारवाई झाली असता संबंधित कारवाई संदर्भात काही पत्रकारांनी पोलीस विभागाला, तहसीलदार यांना कॉल करून विचारणा केली असता या प्रकरणातून योग्य ती माहिती पत्रकारांना देण्यात आली नाही। त्यामुळे पत्रकारांमधून संबंधित कारवाईबद्दल शंका कुशंका काढली जात आहे। मात्र आता यामध्ये काय कारवाई होणार आणि कोणाला पाठीशी घालणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं। मात्र झालेल्या घटनेमध्ये समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने समाज बांधवांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे। आमच्या मालेवाडीतील मातंग समाजाच्या जे कब्रस्थान आहे, स्मशानभूमी, बौद्ध समाजाची, न्हावी समाजाची स्मशानभूमी, इथं सामायिक स्मशानभूमीमध्ये इथं जो अवैधरित्या उत्खनन करणारा माणूस आहे त्यांनी काल रात्री हा सारा जगन्नाथ यशवंत भालेराव व सुरेश व विजय याचे हे दोन्ही मुले यांनी इथं येऊन सनी रात्रीचे येऊन माती केलेली आहे, उत्खनन केलेले आहे आणि स्मशानभूमीतली सारी माती इथून मुर्दे उकडून गेलेले आपण इकडे बघू शकता। कबरीचा नासधूस केलेला आपण इकडे बघू शकता। संबंधित ज्या कबरीचे एकदा आमच्या चुलती आहेत कांताबाई पाटोळे यांच्या कबरीवर सुद्धा त्यांनी चारा टाकून सनी पेटवण्याचं काम केलेलं आहे। इकडे पण ज्या कबरी आमच्या आजोबा आजींच्या कबरी इकडे पाठीमागे आपण बघू शकता, सगळ्या कबरी वगैरे बघितलेलं आहे, उकरून टाकलेलं आहे। या आमच्या सर्व आम्हाला पंचनाम्यासाठी आम्ही सध्या सरपंच साहेब आहेत आमच्यासाठी, आमच्या सेवेत हजर ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, एसडीएम साहेब आहेत, हे सुद्धा देखील इथं आले आहेत पंचनाम्यासाठी। आम्ही काल एक तहसीलला माहीत असतो एक अर्ज दिलेला होता, म्हणजे त्या अर्जावरून, त्या अर्जाच्या अनुषंगाने मॅडम, संबंधित अधिकारी, आमचे सरपंच इथं आलेले आहेत। आम्हाला असं वाटतं की शासनाला एकच मागणी की ह्या हरामखोराला, बंडखोरावर तात्काळ एक दंडात्मक कारवाई करण्यात यावी, हीच शासनाला विनंती आहे महाराष्ट्र शासनाला। ताजी खबर आहे नाही सगळी काही खबर आहे। इथल्या सगळ्या खबरी आता ही एक खबर होती, ही तर खबर आहे, ही खबर दबली, ही खबर आहे। पोलिसवाले पण आले गाडी पण अरे सरण टाकून आपली कबरीला दाबून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। इकडे बघू शकता मित्रांनो, इकडं ह्या कबरी दाबण्यात आलेले आहे, कबरी इकडे दाबण्यात आले, तिकडे बघू शकता, इकडे बघू शकता आपण। आमच्या आजीची कबर होती, इकडे आजोबा होते, आजोबांच्या कबरीत सुद्धा उकरून टाकलेल्या या व्यक्तीने। हा अशा प्रकारे अवैध धंदा हा माणूस माती विक्रेत्याचा करतोय। वाळू माफिया इथून वाळू काढतो, वाळू विकतो
त्यानंतर मातीही विकतो. आपण बघू शकता इकडे सुद्धा हे सगळं उत्खनन केलेलं. आज मालेवाडी येथे आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मी बदनापूर सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष संदीप पाटोळे, उपाध्यक्ष आतिश घोरपडे आम्ही इथं आज स्मशानभूमीमध्ये झालेलं उत्खनन पाहण्यासाठी आलेलो आहे. तर इथे आमच्या काही शासकीय कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी देखील आलेले आहे, गावचे सरपंच. आणि इथे आम्ही इथं येऊन पाहिले असता इथं खूप मोठ्या प्रमाणात माती नेण्याचं काम केलेलं आहे. तर जे माती नेण्याचा कार्यक्रम हा वीट भट्टीसाठी नेला जातो, त्यासाठी लागणारे ट्रॅक्टर, JCB याच्यावर देखील गुन्हा दाखल करावा. आणि इथे पाहिलं आम्ही स्पॉट पाहणी करत असताना अधिकारी जेव्हा स्पॉट पाहणी करीत होते तेव्हा आम्ही बघितलं की तिथं मोठ्या प्रमाणात जे कब्रस्थान म्हणले स्मशानभूमीतल्या कबरी ते देखील उखरून टाकण्याचं काम केलेलं आहे, सगळ्या नासधूस केलेले आहे. आणि जे काही आमचे मातंग समाजाचे पूर्वज आहे यांची विटंबना करण्याचं काम केलेलं आहे. तरी शासन दरबारी आम्ही मातंग समाजाच्या वतीनं एक विनंती करू इच्छितो की जे काही आमच्या इथं कब्रस्थानात जे काही उत्खनन केलं आहे आणि आमच्या कबरा उखरल्यात त्या संबंधित ज्यांनी उखरल्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि जे काही गावगुंड असते याच्यात मिसळलेले ज्यांचे ट्रॅक्टर असते, JCB असते, यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यावर शासनाने एक कठोर कारवाई करावा अशी आम्ही विनंती करतो सर्व मातंग समाजाकडून. धन्यवाद.